5 किलोवॅटची आपण लूम सोलरची सोलर सिस्टीम बसवली। नेमकं काय प्रॉब्लेम्स येत होते याआधी तुम्हाला बसवण्याआधी? काय बसवण्याची गरज का पडली? आमचा लूम सोलर ही कंपनी आहे, ती तुम्ही त्याचं बसवलं आहे। मार्केटमध्ये अजून दुसऱ्या कंपन्या पण आहेत, पण मग हीच कंपनी का बसवली? किंवा मुळातच ह्या गोष्टीला बसवण्यासाठी खर्च भरपूर येतो। पण आत्ताच PM सूर्यघर योजनेची जी घोषणा झाली त्या अंतर्गत प्रचंड मोठ्या प्रमाणावर सबसिडी देखील आता मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जो खर्चाचा प्रश्न होता तो त्या ठिकाणी सॉल्व झालेला आहे। अगोदर ना इन्स्टॉलेशन कॉस्ट खूप जास्त होते। ओके। पण ती जेव्हा स्कीम आली तेव्हा आम्हाला ते त्याचं फुल ॲडव्हान्टेज मिळाला। ओके। त्यानंतर आता आपण किमतीकडे येऊया। तर किती कॉस्ट लागली तुम्हाला? सबसिडी किती आली? नोव्हेंबरपासून जो बिल 4,500-5 हजारचा होता तो डायरेक्ट 518 वर आला। ओके। 3 महिने 518 होते आणि ह्या महिने ते 518 पण रिफंड झाले आणि नेगेटिव्ह बिल 1500 आलेलं आहे। लाईट बिलाच्या चिंतेपासून मुक्त व्हायचं असेल तर घरावर सोलर सिस्टीम बसवणं ही सगळ्यात आज महत्त्वाची गोष्ट आहे। पण मुळातच ह्या गोष्टीला बसवण्यासाठी खर्च भरपूर येतो, त्यामुळे कस्टमरच्या डोक्यामध्ये भरपूर प्रश्न असतात। पण आत्ताच PM सूर्यघर योजनेची जी घोषणा झाली त्या अंतर्गत प्रचंड मोठ्या प्रमाणावर सबसिडी देखील आता मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जो खर्चाचा प्रश्न होता तो त्या ठिकाणी सॉल्व झालेला आहे। आपण हे जे काय सोलरच्या रिलेटेड जे प्रश्न आहेत तर त्याची उत्तरे जाणून घेण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी सोलर बसवले अशा कस्टमरच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत, अभिप्राय घेतलेले आहेत। तर मग त्याच आज एका नवीन ठिकाणी आज आपण आलेलो आहोत, भुजबळ फार्म नाशिक येथे। तर थॉमस सरांनी काही दिवसांपूर्वीच त्यांची 5 किलोवॅटची लूम सोलर कंपनीची हे बसवण्यात आली होती। तर त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत, थोडीशी माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। तर सगळ्यात आधी सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। आमच्या व्ह्यूअर्सला तुमचा परिचय आणि पत्ता सांगा। मी सॅम थॉमस, राहणारा नाशिक भुजबळ फार्ममध्ये आणि इथं 30 वर्षापासून आम्ही राहतो। ओके। तर 5 किलोवॅटची आपण लूम सोलरची सोलर सिस्टीम बसवली। नेमकं काय प्रॉब्लेम्स येत होते याआधी तुम्हाला बसवण्याआधी? काय बसवण्याची गरज का पडली? आमचा इलेक्ट्रिसिटी बिल 4,500च्या वर जायचा महिन्याचा। ओके। तर तो आम्हाला एक खूप मोठा कॉस्ट होता। तर आम्ही अशी वाट पाहत होतो की हे सबसिडी ऑफर जेव्हा येईल तेव्हा हे करायचं होतं। ओके। तर मग महत्त्वाचा प्रॉब्लेम तुमचा लाईट बिलाचा होता? लाईट बिलाचा। ओके। लोड शेडिंगचा इश्यू नव्हता? एक लाईट बिलाचा होता आणि याची जे अगोदर ना इन्स्टॉलेशन कॉस्ट खूप जास्त होते। ओके। पण ती जेव्हा स्कीम आली तेव्हा आम्हाला ते त्याचं फुल ॲडव्हान्टेज मिळाला। ओके। तर आपल्या घरामध्ये कोणते कोणते अप्लायन्सेस आहे आणि आपल्याला किती लाईट बिल यायचं भाऊ याआधी थोडंसं? आपल्याकडे 2 AC आणि 4 मोटर आणि 2 फ्रीज आणि 2 वॉशिंग मशीन चालतात। सो हे हेवी मशिनरी आहे, त्यामुळे आमचा बिल कमीत कमी 4.5 आणि उन्हाळ्यात 6,000 पर्यंत टच करायचं। ओके। खूप हेवी असं लाईट बिल यायचं बा। अच्छा। तर ही सोलर सिस्टीम आपण केव्हा बसवली? ही नोव्हेंबर 2023मध्ये बसवली। ओके। बरं, तेव्हापासून आत्तापर्यंत आपल्या लाईट बिलामध्ये किती फरक पडला किंवा काय त्याविषयी थोडंसं सांगा। नोव्हेंबरपासून जो बिल 4,500-5 हजारचा होता तो डायरेक्ट 518 वर आला। ओके। 3 महिने 518 होते आणि ह्या महिने ते 518 पण रिफंड झाले आणि नेगेटिव्ह बिल 1500 आलेलं आहे। अच्छा, म्हणजे युनिट्स MSEBीकडे त्यांचे शिल्लक आहे। ओके। तर आता लूम सोलर ही कंपनी आहे, ती तुम्ही त्याचं बसवलं आहे। मार्केटमध्ये अजून दुसऱ्या कंपन्या पण आहेत, पण मग हीच कंपनी का बसवली किंवा कशा पद्धतीनं तुम्ही सर्च केलं त्याविषयी थोडं? हे फक्त वर्ड ऑफ माउथ आमच्या एका मित्रांनी बसवलं होतं, मग त्यांचं ऐकून त्यांनी रेफर केलं आणि मार्केटमध्ये कॉम्पिटंट वाढली म्हणून त्यांचे प्राइजेस आणि इन्स्टॉलेशन, महत्त्वाचं म्हणजे इन्स्टॉलेशन जो होता फक्त 2-3 दिवसात त्यांनी करून दिलं। अच्छा, हे मला आवश्यक होतं। ओके। तर आता तुम्हाला याची कॉस्ट किती लागली, सबसिडी किती मिळाली त्याकडे येऊच आपण। व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण लूम सोलर कंपनीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ।
लूम सोलर ही भारतीय कंपनी आहे. भारतातील हरियाणा राज्यात 2018 साली या कंपनीची सुरुवात झाली होती. ही कंपनी मुख्यत्वाने सौर पॅनल तसेच लिथियम बॅटरी बनवते. या कंपनीची सर्व उत्पादने अतिशय माफक दरात गिरायकांना उपलब्ध होऊन अतिशय जास्त काळ टिकणार आहेत. लाईफ लॉंग याची काही गोष्टी टिकत असतात. तर जाणून घेऊया व्हिडिओ. पण पूर्वी जे MSCBवर लाईटवर उपकरण वापरत होते त्यानंतर सोलरवर यूज करायला लागले, तर काही परफॉर्मन्समध्ये काही डिफरन्स आला का? काही फरक नाही. हे ऑनलाईन सिस्टम ऑन ग्रिड आहे ना. आम्हाला काही फरक नाही पडला. अच्छा, म्हणजे असं एखाद्या व्होल्टेजमध्ये फ्लक्च्युएशन, करंटमध्ये फ्लक्च्युएशन असं काहीच नाही. ओके, म्हणजे आहे तसंच चालतं. तसंच आणि सर्वात जास्त चालून लाईट बिल कमी हो, येतं. लाईट बिल. ओके, तर त्यानंतर आता आपण किमतीकडे येऊयात. तर किती कॉस्ट लागली तुम्हाला, सबसिडी किती आली? आम्हाला इन्स्टॉलेशन कॉस्ट अराउंड 3.3 lakhs आलं. ओके, आणि सबसिडी अराउंड 70,000 पर्यंत आली. अच्छा, 70,000. हां, ते आपले पहिली बॅचची होती ना. ओके. आता पूर्वी रूफटॉप योजना होती, पण आता PM सूर्यघर योजना ही नवीन योजना लॉन्च झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आत्ताच घोषणा केली आहे. 1 कोटी घरांना जवळपास सोलर देण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यामार्फत प्रचंड मोठी सबसिडी त्या ठिकाणी आज मी तिला मिळत आहे. त्यामुळे किमतीचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. खर्चावर प्रचंड सबसिडी या ठिकाणी मिळत आहे. आता याचा जो काय मेंटेनन्स आहे, कशा प्रकारचा मेंटेनन्स असतो याला? मेंटेनन्स काहीच नाही, फक्त 10 दिवसात पॅनल एकदा वॉश करून घेतलं की त्याचं परफॉर्मन्स चांगलं असतं. वॉश नाही केल्याने ते थोडंसं परफॉर्मन्स कमी होतं. म्हणजे रोजचे 15 ते 25 जे तयार होतं इलेक्ट्रिसिटी युनिट्स, ते थोडंसं कमी होऊन 12पर्यंत येऊन जातं. तेवढंच फरक पडतो. त्याचबरोबर आता जसं ढगाळ वातावरण, पुढे पावसाळा पण येईल आपल्याकडे, तर ढगाळ वातावरणामध्ये काही फरक पडतो का? अशा वातावरणामध्ये तरी 10-12 युनिट होतात तयार. म्हणजे किती टक्के कमी होती बघ क्षमता, असं काही आपण तसं काही ऑब्झर्वेशन केलं नाही, कारण आता आमचा पहिला रेनी सीझन असतो. अच्छा, पहिला सीझन असल्यामुळे. पण नाही, आपलं ऑब्झर्वेशन असं आहे की एक 20 ते 30% पर्यंत फार तर फार हे पडतो. आणि नक्कीच त्याच्यामध्ये फारसा काही इफेक्ट होत नाही. अर्थातच आपली जेवढी कॅपॅसिटी किंवा जेवढी डिमांड आहे त्यापेक्षा जास्तच 1 किलोवॅटचं जास्त सोलर सिस्टीम आपण बसवलेली असते. त्यामुळे नक्कीच कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. तर खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही. फक्त आता जे तुमच्यासारखे जे बसवणार आहेत, जे फ्युचर कस्टमर असतील सोलरचे, तर त्यांना काय सांगाल तुम्ही एक थोडंसं? मला एवढं सांगायचं आहे की जर इलेक्ट्रिसिटी बिल 2000च्या वरचं असेल, मग हे इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. आणि कमीत कमी 5-6 वर्षात ते नील होऊन बिल येणारच नाही. अच्छा, ते केलंच पाहिजे. व्हॅल्यू फॉर मनी. अच्छा, काही व्ह्युअर्स असतात ते फार विचित्र कमेंट करतात. ते म्हणतात इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आपण ती जर बँकेत टाकली, FD केली, तर त्याच्या व्याजावर लाईट बिल आपण भरू शकतो. सिम्पल कॅल्क्युलेशन करून बघा. आज जसं आमचा 5,000चा जर महिन्याचा बिल पकडला आणि 12 महिन्याचे किती झाले? 60,000. आणि 5 वर्षात ते नील होतं ना. करेक्ट. सर हे रनिंग कॉस्ट आहे. आणि पुढे जाऊन इलेक्ट्रिसिटी अजून जर महाग झाली तर आपण, आणि सर्वात मोठं आता पुढे इलेक्ट्रिकल व्हेकल्स येत आहे. तर बॅटरी चार्जिंगसाठी ते पण एकदम फुकट. येस. म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल याच्यावर चार्ज करू शकता, म्हणजे पेट्रोलचा खर्च झिरो होईल. प्लस इंडक्शन कुकर्स वगैरे हे करून आपण गॅसचा खर्चही झिरो करू शकतो. भरपूर सारे फायदे याच्यामधून आहेत. तर सर तुमचे धन्यवाद आहेत, तुम्हाला माहिती दिली, तुमचा वेळ दिला. धन्यवाद सर. थँक्यू.